नमस्कार. तर आज आमच्याकडचा बेंदर आहे आणि आम्ही चाललो तुर्केवाडीला बैल बघण्यासाठी. एकापेक्षा एक बैल आहेत आपल्या भागामध्ये, चंदगडमध्ये. तर आता आम्ही चाललो तुर्केवाडीला मस्त मस्त बैल बघण्यासाठी आणि मॅडमसोबत आहे. हा आहे शंभू, धिप्पाड आणि देखणा, एखाद्या फिल्मी हिरोसारखा. आणि हा आहे नगऱ्या. जेवढं वेगळं त्याचं नाव आहे तितकाच वेगळा हा बैल आहे. बेंद्रा दिवशी सगळे शेतकरी त्यांच्या जनावरांना आराम देतात. बैलाला सजवले जाते व त्यांची गावातून मिरवणूक देखील काढली जाते. आणि हा आहे छोटासा गण्या. हे सगळे खिल्लार जातीचे बैल आहेत आणि कदाचित त्याचमुळे हे तितकेच रुबाबदार आणि चपळ आहेत. कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे, खिल्लार ही महाराष्ट्राची शान आहे. आज आहे तुर्केवाडीचा बाजार. ते प्रत्येक आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गावामध्ये बाजार भरतो. हा तुर्केवाडीचा बाजार आहे. ताज्या भाज्या इथे सगळं मिळतं आठवडा बाजारामध्ये. नमस्कार. महाराष्ट्र बेंदूर बघून तुर्केवाडीचा बाजार बघितला. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि आता बराच वेळ होता, म्हणजे आता वाजलेत 4. तर मग म्हटलं कुठेतरी जाऊया, आशिषनं म्हटलं. म्हणून मग आम्ही चाललोय सुंडीचा धबधबा बघायला. सुंडीचा धबधबा आमच्या घरापासून इतका जवळ आहे, पण अजूनपर्यंत मला आशिष तिथे घेऊनच गेला नव्हता. आणि आता असा छान पाऊस चालू आहे, त्यामुळे त्याच्या मागे लागले की मला जायचंच आहे. आणि म्हटलं आता वेळ आहे तर आपण तिथेच जाऊया अजून कुठे जाण्यापेक्षा. त्यामुळे मग आता मी जाते सुंडीचा धबधबा बघायला. चला. सगळं आवरून आम्ही निघालो सुंडीच्या धबधब्याच्या दिशेने. जितका सुंदर हा धबधबा होता तितकाच सुंदर इकडे जाण्याचा रस्ता होता. डोंगरामधून निसर्गरम्य रस्त्यावरून जायचा हा आनंद वेगळाच असतो. आणि पाऊस सुरू झाल्यामुळे सर्वत्र दिसणारी भाताची हिरवीगार शेती या अनुभवाला अजून सुंदर बनवते. पहिल्यांदा तुर्केवाडीमध्ये महाराष्ट्रीयन बेंदूर दाखवून, सजवलेली बैल दाखवून आता आमच्या गृहलक्ष्मीला आम्ही घेऊन जात आहे सुंडीच्या धबधब्यात. धबधब्याजवळ पोहोचलो. दुरूनच त्याचा आनंद घेतला व तिथून आम्ही परत निघालो. सुंदर असा सुंडीचा धबधबा बघून आम्ही आता निघालोय घरी. पण घरी जाता जाणार आहोत मायलो आणि स्कायला भेटायला. तर मायलो आणि स्काय कोड हे तुम्हाला लवकरच कळेल. हा आहे स्काय. हा सायबेरियन हस्की आहे आणि ह्याला भेटल्यावर सगळ्यात आधी त्याच्या सुंदर पांढऱ्या डोळ्यांकडे नजर जाते. आणि हा आहे मायलो. हा जॅक रसेल टेरियर व पुडलचे मिक्स ब्रीड आहे. त्यामुळे हा जितका गोंडस आहे तितकाच युनिक पण आहे. या 2 गोंडस बाळांना सोडून घरी जायची इच्छा तर नव्हती, पण असो. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही काय पाळणे पसंत कराल? देखणे खिल्लार की गोंडस श्वान? चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.